गिरीश प्रभुणेजी, महामंडलेश्वरजी आणि व्यासपीठावरचे सर्व सन्माननीय आणि या कार्यक्रमासाठी तितिक्षावर आणि प्रिया दामलेवरती प्रेम करणारे सर्व सन्माननीय पाहुणे, सर्वप्रथम शांतिदूत परिवाराच्या वतीनं आणि आपल्या सगळ्यांच्या वतीनं वन मॅन आर्मी म्हणून ज्यांना आपण ओळखतो अशा डॅशिंग प्रियाताई दामले यांच्यासाठी आपण अभिनंदन करूया. एक महिला विविध प्रसंगाला परिस्थितीला टक्कर देत काय वेगळा इतिहास निर्माण करू शकते हे आपण डोळ्यांनी पाहतो आहोत. सगळ्यात महत्त्वाचं प्रियाचं काम म्हणजे या समाजातील सृजनशीलता असेल, संवेदना असेल, माणुसकी असेल, मानवता असेल हे जपण्याचं काम या तितिक्षाच्या माध्यमातून करतायत. आणि उदयोन्मुख साहित्यिक असतील, कलाकार असतील यांना एक व्यासपीठ मिळवून देणं, त्यांना प्रोत्साहन देणं हे खूप मोठं जिकिरीचं काम आहे. आणि आपण पाहत आहात त्यांची धावपळ हे करण्यामागची एकच भूमिका आहे की समाजामध्ये जे काही चांगले विचार आहेत, चांगल्या व्यक्ती आहेत, चांगल्या संस्था आहेत त्या वाढीला लागल्या पाहिजेत. या उदात्त हेतूनं वेगवेगळ्या कठीण परिस्थितीला, प्रतिकूल परिस्थितीला तोंड देत त्या या ठिकाणी कार्य करतायत. आमची ही शांतिदूत परिवार संस्था गेल्या 6 वर्षापासून काम करते. राष्ट्रभक्ती, शांतता, धार्मिक सलोखा, मानवसेवा आणि निसर्गसेवा या संस्थेमध्ये सर देश पातळीवरचे विविध क्षेत्रातील खूप मोठ्या संख्येने लोक जुडलेले आहेत. अगदी प्रिया असेल, घाणेकर सर असतील, आमच्या सुवर्णाताई असतील, सगळं व्यासपीठावरती आपला शांतिदूत परिवार आहे. त्यामुळं हा एका बहिणीनं भावाचा किंवा वहिनीचा केलेला पुरस्कार आहे. आणि या पुरस्कारासाठी मुद्दाम आम्ही सगळी मंडळी बोलवली होती, कारण हा कुण्या व्यक्तीचा पुरस्कार नाही, एका चांगल्या विचाराचा, चांगल्या संस्थेचा पुरस्कार आहे. आणि त्याच्यासाठी तुम्ही शांतिदूतची निवड केली, मनापासून आभार. तितिक्षा आणि शांतिदूत वेगळे नाहीत, हे भावंड आहेत एका परिवारातले. त्यामुळं आपल्या पुढच्या सगळ्या कार्यासाठी मनापासून शुभेच्छा आणि आगे बढो, हम तुम्हारे साथ है. खूप खूप धन्यवाद.